ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 11 भावार्थ। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। जर माझ्या योगाच्या समतेच्या आश्रित झालेला तू हे पूर्व श्लोकात सांगितलेले साधन करण्यास असमर्थ असशील तर मनेंद्रियांना वश करून संपूर्ण कर्मांच्या फलाचा त्याग कर। अथई तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः। पूर्व श्लोकात भगवंतांनी आपल्यासाठीच संपूर्ण कर्म करण्याने आपली प्राप्ती होते हे सांगितले आणि आता या श्लोकात ते संपूर्ण कर्माच्या फलत्याग रूपी साधनेविषयी सांगत आहेत। तेथे भगवंतासाठी संपूर्ण कर्म करण्यात भक्तीची प्रधानता असल्यामुळे त्याला भक्तियोग म्हणू आणि येथे सर्व कर्म फलत्यागात केवळ फलत्यागाची मुख्यता असल्याने याला कर्मयोग म्हणू। अशा प्रकारे भगवत प्राप्तीची ही दोन्ही स्वतंत्र वेगवेगळी साधने आहेत। या श्लोकात मद्योगमाश्रितः पदाचा संबंध अथई तदप्य शक्तोसी याच्याशीच मानणे योग्य वाटते, कारण जर याचा संबंध सर्व कर्म फलत्यागम कुरु याच्याशी मानला तर भगवंताच्या आश्रयाची मुख्यता असल्यामुळे येथे भक्तियोगच होईल। अशा स्थितीत 10व्या श्लोकात सांगितलेल्या भक्तियोगाच्या साधनेशी याची भिन्नता राहणार नाही, परंतु भगवान 10व्या आणि 11व्या श्लोकात क्रमाने भक्तियोग आणि कर्मयोग दोन भिन्न भिन्न साधने दाखवू इच्छितात। दुसरी गोष्ट, भगवंतांनी या श्लोकात यतात्मवान मन बुद्धी इंद्रियांसहित शरीरावर विजय मिळवणारा हे पद दिले आहे। आत्मसंयमाची विशेष आवश्यकता कर्मयोगातच आहे, कारण आत्मसंयमाशिवाय सर्व कर्म फलत्याग होणे असंभव आहे। म्हणून मद्योगमाश्रित पदाचा संबंध अथई तदप्य शक्तोसी या पदाशी मानला पाहिजे, सर्व कर्म फलत्याग करण्याच्या आज्ञेशी नाही। ज्याचा भगवंतावर तर इतका विश्वास नाही, परंतु भगवंताच्या विधानात अर्थात देश समाजाची सेवा इत्यादी करण्यात अधिक विश्वास आहे, त्यासाठी भगवान या श्लोकात सर्व कर्म फलत्याग रूपी साधन सांगतात। तात्पर्य, जर तो संपूर्ण कर्म मला अर्पण करू शकत नसेल तर जे फल प्राप्त करणे त्याच्या हातातली गोष्ट नाही, त्या फलाच्या इच्छेचा त्याग त्याने करावा। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। फलाच्या इच्छेचा त्याग करून कर्तव्य कर्म केल्यास त्याचा संसाराशी संबंध विच्छेद होऊन जाईल। सर्व कर्म फलत्यागं ततः कुरु यतात्मवान। कर्मयोगाच्या साधनेत स्वाभाविकच कर्माचा विस्तार होत असतो, कारण योगाच्या प्राप्तीत अनासक्त भावाने कर्म करणे हेच हेतू म्हटले गेले आहे। यामुळे कर्मात फलासक्ती असल्याने बंधनाचे भय राहते। म्हणून यतात्मवान पदाने भगवान कर्मफलत्यागाच्या साधनेत मन इंद्रिये इत्यादीच्या संयमाची आवश्यकता प्रतिपादन करतात। ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की मन इंद्रियांचा संयम झाल्यावर कर्मफल त्यागातही सुगमता होते। जर साधकाने मन बुद्धी इंद्रियाधिकांचा संयम केला नाही तर स्वाभाविकच त्याच्या मनाद्वारा विषयाचे चिंतन होत राहील आणि त्याची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होईल। यामुळे त्याचे पतन होण्याची फार शक्यता राहील। त्यागाचा उद्देश असल्याने साधक मन इंद्रियांचा संयम सुगमतेने करू शकतो। या ठिकाणी सर्व कर्म पद यज्ञ दान तप सेवा आणि वर्णाश्रमानुसार जीविका तसेच शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या शास्त्रविहित संपूर्ण कर्माचे वाचक आहे। सर्व कर्मफल त्यागाचा अभिप्राय कर्मफलाचा स्वरूपाने त्याग नसून कर्मफलात ममता आसक्ती कामना वासना इत्यादीचा त्याग करणेच आहे।
कर्मफल त्यागाच्या साधनेत कर्माचा स्वरूपाने त्याग करण्याविषयी सांगितले गेले नाही, कारण कर्म करणे तर जरुरी आहे. जसे पूर्वी सांगितल्याप्रमाणे आवश्यकता केवळ कर्म आणि त्याच्या फलाविषयीची ममता, आसक्ती, कामना इत्यादीच्या त्यागाचीच आहे. कर्मयोगाच्या साधकाने अकर्मण्य व्हावयास नको, कारण कर्मफलत्यागासंबंधी वचन ऐकून प्रायः साधक असा विचार करतो की जर काही मिळवायचेच नाही तर मग कर्म करण्याची काय आवश्यकता आहे. म्हणून भगवंतांनी 2 अध्यायाच्या 47व्या श्लोकात कर्मयोगाचा विषय सांगत असताना माते संगोस्व कर्मणी, तुझी कर्म न करण्यात आसक्ती नसावी हे सांगून साधकासाठी अकर्मण्यतेचा त्याग निषेध केला आहे. 18व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकात भगवंतांनी सात्विक त्यागाचे लक्षण सांगताना कर्माच्या फलासक्तीच्या त्यागालाच सात्विक त्याग म्हटले आहे, कर्माचा स्वरूपाने त्यागाला नव्हे. फलासक्तीचा त्याग करून क्रिया करत राहिल्याने क्रियांच्या करण्याचा वेग शांत होतो आणि पूर्वीची आसक्ती समाप्त होते. फलाची इच्छा न राहिल्याने कर्माशी संपूर्णपणे संबंध विच्छेद होतो आणि नवीन आसक्ती उत्पन्न होत नाही. मग साधक कृतकृत्य होतो. पदार्थाविषयी राग, आसक्ती, कामना, ममता, फलेच्छा इत्यादीच क्रियेत वेग निर्माण करणारे आहेत. यांचे अस्तित्व असताना हट्टाने क्रियांचा त्याग केला तरी क्रियांचा वेग शांत होत नाही. राग द्वेष राहिले असल्याने साधकाची प्रकृती पुन्हा त्याला कर्मात प्रवृत्त करत असते. म्हणून राग द्वेषादीचा त्याग करून निष्काम भावनेने कर्तव्य कर्म केल्यानेच क्रियांचा वेग शांत होतो. ज्या साधकांची सगुण साकार भगवंतात स्वाभाविक श्रद्धा आणि भक्ती नसते तर व्यावहारिक आणि लोकहिताचे कार्य करण्यातच अधिक श्रद्धा आणि रुची राहते, अशा साधकासाठी हे सर्व कर्म फलत्यागरूपी साधन फार उपयोगी आहे. भगवंतांनी जेथे जेथे कर्मफलत्यागाविषयी म्हटले आहे तेथे तेथे फलेच्छेच्या त्यागाचा अध्याहार करून घेतला पाहिजे, कारण भगवंताच्या मताने आसक्ती आणि फलेच्छेचा पूर्णपणे त्याग झाल्यासच कर्माशी सर्वथा संबंध विच्छेद होतो. संपूर्ण कर्मांच्या फलाचा त्याग भगवत प्राप्तीचे स्वतंत्र साधन आहे. कर्मफल त्यागाने विषयासक्तीचा नाश होऊन शांती, सात्विक सुख प्राप्त होते. त्या शांतीचा उपभोग न करण्याने त्यात सुखबुद्धी करून गुंतून न राहिल्यास ती शांती परमतत्वाचा बोध करून त्याच्याशी अभिन्न करविते. 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकात भगवंतांनी साधक भक्ताच्या 5 लक्षणात एक लक्षण संगवर्जित म्हणजे आसक्तीरहित हे सांगितले होते. या श्लोकात भगवान संपूर्ण कर्माच्या फलाविषयी, फलत्यागाविषयी सांगत आहेत, जे संसाराच्या आसक्तीचा संपूर्णपणे त्याग झाल्यानेच शक्य आहे. या सर्व कर्म फलत्यागाचे फल भगवंतांनी याच अध्यायाच्या 12व्या श्लोकात तात्काळ परमशांतीची प्राप्ती होणे सांगितले आहे. म्हणून हे समजून घ्यावे की केवळ आसक्तीचा संपूर्णपणे त्याग झाल्यानेच परमशांती अथवा भगवंताची प्राप्ती होते. ओम